माझ्या मतदारसंघामध्ये जो आंबरड धरण आहे त्या धरणाला सुरुवात झाली 1996 साली। तेव्हा त्या धरणाची किंमत होती 4,05,00,000। आज आपण 2025 मध्ये आहोत। आज त्या धरणाची किंमत 34 कोटीच्या वर गेलेली आहे। कोकणामध्ये धरणांची कामं आणि त्याचं स्टेटस अध्यक्ष महोदय किंवा मंत्री महोदय मला काही वेगळं सांगायला नको। ह्यामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी आहे असं माझं म्हणणं आहे। आज तिकडे जे काही काम 80% पूर्ण झालं असं काय सांगितलं गेलं आणि उत्तरामध्ये आपण उत्तर जे मला दिलं त्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की 80% काम पूर्ण झालेलं आहे। आज आपण 30व्या वर्षात आहोत साहेब। 30व्या वर्षामध्ये धरणाचं काम फक्त 80% पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष महोदय। त्याची कॉस्ट 4 कोटीपासून आता 34 कोटीवर गेलेलं आहे। तरी उत्तरामध्ये असं आलंय की सदर कामाबाबत चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मग आम्ही काय प्रश्न विचारायचे आहेत अध्यक्ष महोदय? एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये 30 वर्ष आणि कारण काय दिली आहे? भूसंपादनाची। भूसंपादन झालं कधी? 2005 ला। पैसे किती मिळाले? 71 लाख रुपये। त्याच्यानंतर कारण दिले जीएसटीचं। जीएसटी लागू कधी झाला? आता काही वर्षांपूर्वी। 30 वर्षापूर्वी जीएसटीचा काय संबंध होता? अध्यक्ष महोदय, हे जे काय उत्तर आहे या उत्तरावर आम्ही प्रश्न काय विचारायचा हा माझ्या समोर आता प्रश्न तयार झालेला आहे। 30 वर्ष एका प्रकल्पाला होतो, अजूनपर्यंत फक्त 80% काम पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर कुडाळ तालुक्यामध्ये असं सांगण्यात येतं की 4 पैकी 1 काम झालेलं आहे, 3 कामं प्रलंबित आहेत। 1 काम जे झालं वर्धा धरणाचं, मागच्या वर्षी ते धरण पडता पडता वाचलंय साहेब आणि ते एका वर्षाच्या आत 1च वर्ष पूर्ण झालं आणि ते धरण पडता पडता वाचलेलं आहे। ते परत एकदा जसं चिपळूणला झालं तशी परिस्थिती इकडे होणार होती, पण कसं तरी त्या अधिकाऱ्यांनी वाचवलं असेल, ठेकेदारांनी वाचवलं असेल, मला माहित नाही। मालवणमध्ये जे सांगितलं, माझ्याच मतदारसंघामध्ये 2 धरणं पूर्ण झालेली आहेत, अजिबात नाही, एकही धरण पूर्ण झालेलं नाही 3 पैकी। आपण जर अशी उत्तरं देणार असाल अध्यक्ष महोदय तर आम्ही प्रश्न कसे विचारायचे? कुठल्या विषयावर प्रश्न विचारायचे? अच्छा, सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली मंत्री महोदय जे अधिकारी आहेत तुम्ही माहिती काढून घ्या। सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली 20-20 लाख रुपये काढताय। सॉइल टेस्टिंग खरोखर होतंय का तिकडे? बघून घ्या। जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली लाखो रुपये काढले जात आहेत। जिओग्राफिकल सर्वे होतोय का तिकडे? अध्यक्ष महोदय, मी प्रश्नावर येतो, पण साहेब हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारताच येणार नाही। कोकणामध्ये मागचे 12-15 वर्ष धरणच झालेली नाहीत। 4 पैकी जे काही 4 धरणं मोठी आहेत, मग मध्यम आणि लघुची धरणं आहेत, धरणच झालेली नाहीयेत। मग पैसे कुठे चाललेत? सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, पैसे कुठे चाललेत? धरणांची कामं तर होत नाहीये। हा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी 4 दिवसापूर्वी आता तिकडे दगडी टाकायला सुरुवात केली परत, जेव्हा त्याला कळलं की या विषयावर माझी लक्षवेधी आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं मी या वर्षाच्या आत मी काम पूर्ण करतो। ह्याच्यात कारणं काय दिली आहेत की लोकांचा विरोध। साहेब 2005 मध्ये लोकांचा विरोध पण नव्हता, भूसंपादन झालेलं आहे। अजूनपर्यंत भूसंपादनाचं कारण मला सांगण्यात येत आहे। माझा प्रश्न मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, माझा असा आहे की जर तुम्ही सांगितलंय की ह्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही तर मी प्रश्न काय विचारायचा? मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करताय एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो। एकही धरण झालेलं नाही साहेब, एकही धरण पूर्ण नाही। आम्ही 28 वर्ष थांबलोय, 28 ते 30 वर्ष एकही धरण पूर्ण नाही। बाजूला निकम साहेब आहेत, तेही त्यांनाही बोलायला संधी द्या, तेही सांगतील एकही धरण आमच्या कोकणामध्ये पूर्ण का होत नाही एवढं मंत्री महोदयाने आम्हाला उत्तर द्यावं। मंत्री महोदय